जबाबदार पदाधिकारी म्हणजे त्याचे पालकमंत्री असेल, विभागीय आयुक्त असेल, PMRD आयुक्त असेल, कलेक्टर असेल, या सगळ्यांची मिटिंग घ्यायची. जी काय मार्किंग असेल ती लोक फायनल करतील. जी फायनल करतील तुम्ही मोजायची आणि लोक ते अतिक्रमण काढून देतील आणि मग तुम्ही काम चालू करा. परंतु ऐका ना, असं परिस्थिती येऊ नका. लोकांचा बघा, लोकांची चूक आहे का नाही, तुम्ही आता कारवाई करता, ठीक आहे, तुमचं म्हणणे आम्ही मार्किंग प्रमाणे कारवाई करतो. जी कारवाई तुम्ही कारवाई ते लेवल करून ताब्यात घेतो. लोकांची मानसिकता ही बाबा आम्ही जर आज पोझिशन दिलं तर त्याच्या मोबदला आम्हाला कधी महिन्याची गॅरंटी नाही. ह्याची गॅरंटी घेण्यासाठी तुमचं नावाचं तुम्हाला आहे ना मॅडम, हेच करायचं की आपण नियोजन करू. मी पण दादांशी बोलतो आणि आपण नियोजन करू. जे काय करू ते होईल. जोपर्यंत लोकांना क्लॅरिटी मिळत नाही लोक बांधणारच आहे साहेब. शेतकरी म्हणून विचार केला त्यांची. त्यांनी आज 36 मीटर, तुम्ही 30 मीटर म्हणजे 30 मीटर काढलं, माझं शेड उभे केले. नंतर ते 36 म्हणजे त्यांनी 36 काढून घेतले ना. पण त्यांचं म्हणणं काय, आम्हाला क्लॅरिटी द्या मग आम्ही हे करतो. तर तुम्ही अजिबात का मी आयुक्त पण तोपर्यंत काहीच करायचं नाही. दाबा एक मिनिट, मी मिटिंग घेतो. जेव्हापर्यंत शेतकरी प्रमुख बाधित लोक आणि अधिकारी एकत्र बसत ना तोपर्यंत काय करू नका. आम्हालाही वाटतं त्यांचा विरोध नाही, परंतु त्यांचं म्हणणं समजून घ्या तुम्ही. त्याच्यामुळे कामाचा गैरसमज होतो.